चला आज आपण बायकोला विचारत आज व्हिडिओ काऊन बनवत नाहीये बायको, काय झालं नेमकं? विद्या, काय झालं आज व्हिडिओ वगैरे काहीच बनवला नाही तू? मी तुम्हाला सांगितलं ना, आजपासून मी व्हिडिओ बनवणार नाही. मला कोणतरी कमेंट केली जाड थोबाडाचे म्हणून. मायचान केली. मी कमेंट बॉक्स आहे ना बंद करून ठेवला. अरे कोणाच्या कमेंट न थोडी आपण आपले व्हिडिओ बंद करायचे. आपण खात्यापित्या घरातले आहेत. ते बी बरोबर आहे का नाही. आपण काय लोकांच्या घरी थोडं खायला चाललो, मग जाड जरी असलो तरी आहे का नाही. हा बरोबर आहे. मग बनव बरं आज व्हिडिओ चांगल्यापैकी एखादा छान. पुन्हा मी माझा जॉब सांभाळून काम करून व्हिडिओ बनवते. लोकांचा काय प्रॉब्लेम आहे? कशाला अशी कमेंट टाकायची जाड थोबाडाचे म्हणून? हो तर लोकांचं ऐकायचं नाही. ते म्हणतात ना, करावे जनाचे, सॉरी चुकला हा. ते काय होतं ते माझ्या लक्षातूनच गेलं. म्हणजे तुम्हाला खुशी झाली का त्या कमेंट मुळे? नाही नाही रे, ते काहीतरी एक वाक्य आहे ना, ते माझ्या लक्षात येईना आता. चांगल्याच संत कवी. हा, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, अशी ती म्हण आहे ना एक. बरोबर आहे हो. कोण कमेंट केली काय माहित तशी? मी काय लोकांच्या घरी खायला चालले का हो? सांगा बरं. मग त्याच्यामुळेच म्हणावं तुला, मग आपले व्हिडिओ बंद नाही पण करायचे. जाऊ द्या. माझ्या भाऊजाईचा व्हिडिओ टाकला तर भाऊजाईच्या भावाला राग आला तर आला, पण माझ्या भावाला पण राग आला. भाऊजाईच्या अगोदर माझ्या भावालाच राग आला. मग बघ बरं, त्याच्यामुळे आपण आपले व्हिडिओ करत राहायचे, कोणी काहीही म्हणू. बरोबर आहे. मग आज व्हिडिओ टाकणार का नाही? आता हेच टाकते ना तुम्ही करायला तर. अरे हो, तसं कर. मग आता हेच व्हिडिओ टाक. चला मग आता मी जाते, माहेरात जाते. भावाला जरा लय राग आलाय तर म्हणते बापा रागवू नको, मजाकमध्ये व्हिडिओ बनवला. तसे माझे भाऊ काय राग बिग मानणारे नाही तर, पण जराशी कमेंट केलीच. पण ती जाड थोबाडाची कमेंट माझ्या भावानं नाही केली, तिसऱ्याच कोणातरी केली. नाहीतर ते कसं मिक्स होईल का नाही. हा, नाही तर भाऊ म्हणतील आम्ही तर कमेंट नाही केली, तुला तर काय आम्ही म्हटलो नाही जाडगेड म्हणून. ठीक आहे, चालतंय मग. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.